कोरोना जनजागृतीकरिता अमरावती प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून 1600 गावात बॅनर लावण्यात आले आहे। कोरोना जनजागृतीकरिता अमरावतीच्या जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पावले उचलली आहे। 16 मार्च रोजी कोरोना स्वच्छता समितीचे गठन करण्यात आले। या समितीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा केली आहे। या मोहिमेअंतर्गत 1600 गावात बॅनर लावण्यात आले। ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व ग्रामपंचायतमध्ये याबाबत दवंडी देण्यात आली। आतापर्यंत 18,000 नागरिक राज्याबाहेर व जिल्ह्यातून बाहेर गेले आहे। त्यांना परत गावात बोलविण्यात आले आहे। त्याचप्रमाणे 96 नागरिक हे विदेशात गेले होते, त्यांना सुद्धा परत बोलविण्यात आले आहे। आतापर्यंत 156 नागरिक विदेशामधून शहरात परत आले आहे। या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। अमरावती मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आपण जिल्हा स्तरावरती नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। तसेच नियंत्रण कक्ष आपण तालुका स्तरावरती स्थापन केलेले आहे। या नियंत्रण कक्षामार्फत तसेच आपण प्रत्येक गाव स्तरावरती कोरोना नियंत्रण व स्वच्छता समिती स्थापन केलेली आहे। या सर्व समितींमार्फत आणि या नियंत्रण कक्षामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही आपल्या सुरू आहेत। या गाव स्तरावरील समितींमार्फत बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून किंवा देशातून येणाऱ्या लोकांचं सर्वेक्षण केलं जात आहे। त्यांना जर काही लक्षणं सापडत असतील तर त्या पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवून या लोकांची तपासणी केली जात आहे। गावस्तरीय समितीमार्फत गावामध्ये स्वच्छता तसेच कोरोनाबाबत प्रबोधनाचं काम केलं जात आहे। तरी माझं अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांना आवाहन आहे की आपण गावस्तरीय समितीला सहकार्य करावं। कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी घराबाहेर पडणं शक्यता टाळावं। अत्यावश्यकता नसेल तर घरामध्येच आपण थांबावं आणि पुढचे 15 दिवस समितीला सहकार्य करावं। स्वच्छता राखावी, वेळोवेळी आपला हात धुवावा आणि दिलेल्या शासनामार्फत दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावं। पण आपल्याकडे एकूण 82 फॉगिंगच्या मशीन जिल्हा स्तरावरती आहेत। या मशीन्स आपण तालुका स्तरावर THOकडे दिलेले आहेत। जे काही औषध आपल्याकडे होतं ते औषधी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि फॉगिंग आणि फवारणीचं काम ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुरू आहे। सर, कोरोनापासून बचाव आणि त्यापासून दूर होण्याकरता नागरिकांनी फोन ते त्या ठिकाणी आपल्या विभागाकडून त्या ठिकाणी सूचना देत आहात। नागरिकांना या सूचना आहेत की आपली वैयक्तिक स्वच्छता पाळावी, गावामधली सार्वजनिक स्वच्छता पाळावी, आपले हात नियमित आणि सतत धुवावे। आपले हात कुठल्या बाहेर गेल्यानंतर कुठे तिवसा तालुक्यातील भिवापूरचा युवक हा गुजरात राज्यात गेला होता। त्याला सर्दी खोकला असल्याने आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले। मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील 2 युवक हे रोजगारकरिता कलकत्ता येथे गेले होते, त्यांना सुद्धा परत बोलवून क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती विदर्भ न्यूजला देण्यात आली। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, अमरावती।